आपल्याला एकीकडे आदरणीय साहेब म्हणायचं, घरामध्ये आदरणीय काका म्हणायचं आणि आपल्याशी विश्वासघात करायचा. राजकारणामध्ये आपल्या समोर इतक्या वृद्धत्वाच्या काळामध्ये मोठं आव्हान उभं करायचं. त्या अजित पवार आणि त्यांच्या 8 साथीदारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शरद पवार यांनी कशा प्रकारचे डावपेच आखलेले आहेत, ते कायदेशीर कसे आहेत आणि लोकांच्या दरबारात ते कसे चाललेले आहेत, या संबंधी आज आपल्याला थोडक्यामध्ये बोलायचं. बघा, सुप्रीम कोर्टाने 13 ऑक्टोबर ही तारीख दिलेली आहे. ती कशामुळे दिलेली आहे की शरद पवार गटाने अशी याचिका दाखल केली आहे की राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ते 9 आमदार जे आहेत, जे आमच्याकडून काही मतभेद झाल्यामुळे ते बाजूला गेले आणि त्यांची आम्ही हकालपट्टी केलेली आहे, त्या बाबतीत निर्णय घेतलेला नाही, त्याच्यावर निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टाला सांगितलं. त्याच्यानंतर निवडणूक आयोगामध्ये शरद पवार स्वतः जाऊन बसले होते. आज दुसरी सुनावणी झाली त्यावेळेला ते तिथं नव्हते. तिथं त्यांनी भूमिका काय मांडलेली आहे की आमचा पक्ष फुटलेलाच नाहीये, काही लोकांची मतभेद झाल्यामुळं ते आमच्यापासून दूर गेलेले, एवढंच झालेलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष किंवा पक्षचिन्ह याचा काही वादाचा मुद्दा येतच नाही असं ते बोललेलं आहे. आता हा जो डावपेच आहे, हा शरद पवारांचा विशिष्ट त्यांच्या शांत व संयमी स्वभावानुसार त्यांनी खेळलेला मोठा डाव आहे आणि ते निश्चितच या सगळ्या अजितदादा पवार गटाला त्यांची पाठ जी आहे ती मातेला चिकटवतील असं दिसतंय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हे बघा की शरद पवार हे 6 दशकापासूनच असलेलं राजकारणातलं मोठं नाव. मग त्यांच्या 83व्या 84व्या वर्षी त्यांना त्यांच्या समोर जे आव्हान उभं केलं गेलं आणि त्यामुळे त्यांची जनमानसात काय आलेली की प्रतिमा अधिक उंचावली गेलेली. भले आता ते किती विश्वासपात्र राजकारणी आहेत, या बोटाची थुंकी त्या बोटावर कसे करतात, त्यांची क्रेडिबिलिटी काय, याचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्यावर भलते सलते आरोप देखील झालेले आहेत. असं जरी असलं तरी आपण कोणत्याही स्थितीमध्ये भाजपशी नाळ जोडायची नाही असं त्यांनी पक्क ठरवून टाकलेलं आहे. मग राजकीय दृष्ट्या आपला निर्णय किती योग्य आहे ते पटवून देण्यासाठी ते हे जे आमदार फुटून गेलेले आहेत, मंत्री झालेत, ईडीच्या भीतीमुळे ते बाहेर पडलेले आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ते आता कायदेशीर पावलं जपून उचलतात. आणि आज सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेला असं सांगितलं की 13 ऑक्टोबरला आम्ही याविषयी राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात काय सांगायचं ते सांगू, सुनावणीला सुरुवात करू, परंतु राष्ट्रवादीची जी काही याचिका आहे ती याचिका आणि उद्धव ठाकरे यांनी जी काही याचिका दाखल केलेली आहे त्या दोन्ही याचिका एकत्रपणे त्याचा विचार करून निर्णय दिला जाईल, त्याच्या संबंधी सुनावणी घेतली जाईल. आणि ती सुनावणी कुणा संदर्भात आहे? विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. आता राहुल नार्वेकर हे कोणत्या पक्षाचे आहेत? ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. ते त्यांनी काही लपवून ठेवलं नाही. बहुमताच्या आधारावर ते सभापती झालेले आहेत आणि ज्या वेळेला सभापती पदाच्या खुर्चीवर माणूस ती व्यक्ती, ती आमदार व्यक्ती बसते त्यावेळेला त्यांना पक्षीय भेदाभेद करून चालत नाही. एक विधिमंडळ आहे, ते कायदे मंडळ आहे, ते समोर ठेवून या पक्षाचं म्हणणं काय, त्या पक्षाचं म्हणणं काय, प्रतोद काय म्हणतोय, हे सगळं ऐकावं लागतं. मग आता जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने त्यांच्या आमदारांविषयी, त्या 16 आमदारांविषयी जे म्हटलेले की ते त्यांना अपात्र ठरवा, त्यांनी व्हीप आमचा पाळलेला नाहीये, तेच मग आता राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवारांनी राहुल नार्वेकर यांना कळवलेलं आहे. म्हणजे जयंतराव पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी कळवलेलं आहे की आमच्यातले हे 9 जण जे आहेत, म्हणजे जे मंत्री झाले पहिल्या फटक्यामध्ये कॅबिनेट मंत्री, तर ते जे आहेत ना, ते त्यांना त्यांची आम्ही हकालपट्टी केलेली आहे, त्या संबंधी तुम्ही आता लगेच अपात्र ठरवा त्यांना. परंतु राहुल नार्वेकर यांना वेळ आहे का त्याच्यामध्ये? राहुल नार्वेकर यांना किती वेळ आहे
आणि त्यांचा बोलवता धनी एक नव्हे दोन कोण आहेत हे आता पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. मग त्यांनी असं सांगितलं की मी दिरंगाई देखील करणार नाही आणि घाई देखील करणार. म्हणजे आता मलाही मी कायद्याचा प्रमुख असल्यामुळे विधिमंडळाचं भान ठेवावं लागणार आहे, सुप्रीम कोर्टाचाही मला आदर ठेवावा लागणार. आणि म्हणून शिवसेनेचे अपात्र आमदार कोणाला ठरवायचंय किंवा राष्ट्रवादीचे ठरवायचंय याविषयी सुप्रीम कोर्ट जसं सांगेल त्याप्रमाणे मी कारवाई सुरू केलेली आहे. आता ती कधी करायची हे मात्र गुलदस्त्यात आहे. मग त्यांनी तारखा त्यांनी मागच्या आठवड्यात दिलेला आहे. म्हणजे तो डिसेंबर जानेवारी पर्यंतचा कार्यक्रम त्यांनी तो कसा लांबवलेला आहे. आणि आता राष्ट्रवादीच्या संदर्भामधला निर्णय ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट 13 ऑक्टोबरला देईल त्याच्यानंतरचा प्रश्न येतो. आता बघा, शरद पवार यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची जी त्यांची पद्धत जी आहे, आधी त्यांनी काय केलं, निवडणूक आयोगाकडे ते गेले, ते म्हटले हे अजितदादा पवार किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी काय हे आग्रह धरलेला आहे की मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, चिन्ह मला द्या. तर हे बघा, तुम्ही ते चिन्ह गोठवू नका. जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तुमचा तोपर्यंत चिन्ह गोठवू नका असं त्यांनी विनंती केलेली आहे निवडणूक आयोगाला. आणि निवडणूक आयोगाने आज काय सांगितलेलं आहे, आता याच्या पुढची सुनावणी कधी होणार आहे, तब्बल 1 महिन्यानंतर म्हणजे 9 नोव्हेंबरला होणार. म्हणजे 13 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्ट जे काही सांगणार आहे तेही अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते सुप्रीम कोर्टाने जर असं लक्षात घेतलं की विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत विद्यमान राहुल नार्वेकर हे कालापव्यय करतात आहे, पुढे पुढे ढकलतात आहे, आणि त्यांना आपण सांगितलेलं आहे की तुम्ही टाइमलाईन द्या, तुम्ही व्यवस्थित निर्णय घ्या, परंतु त्यांची टाइमलाईन इतकी 4-4, 5-5 महिने जर असेल तर ते लोकशाहीच्या दृष्टीने कितपत योग्य आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, फक्त राजकीय प्रश्न निर्माण झालेले नाहीयेत. त्याच्या पाठोपाठ अनेक सामाजिक प्रश्न सुद्धा आलेले आहेत. जसं आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीतला प्रश्न निर्माण झालेला आहे, आरोग्य यंत्रणेबद्दलचा प्रश्न निर्माण झालेला आहे, शिक्षणाच्या बाबतीतले प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि मग जे माजी मंत्री होते ठाकरे सरकारमध्ये तेच आजी मंत्री आहेत, त्यांच्याच हातात कारभार आहे. मग हे सगळे प्रश्न गुंतागुंत जी आहे ती कुणामुळे निर्माण झालेली आहे, कशामुळे झालेली आहे, हे फोडाफोडी झोडाझोडी याच्यामुळे निर्माण झालेली. मग सामान्य जनतेने करायचं काय, मग याची दखल घ्यायची कोणी शेवटी. जसं आता राहुल नार्वेकर हे पक्षपातीपणा करतात आहे असं त्यांच्यावर आरोप होत आहे, त्यांनी भरपूर खोके घेतले असं सुद्धा आरोप होत आहे. आता ते खोके अर्थातच कागदपत्रांचे खोके, त्याच्यामुळे त्यांच्या ते काही कुठल्या आरोपाची पर्वा करत नाही, पण ते स्वतः विधिज्ञ आहेत, ते विधिज्ञाच्या भाषेत कसं बोलायचं ते बोलतात की हा कायदा तो कायदा, काय विधिमंडळाचा कायदा आहे, मला तो विचार करावा लागणार आहे, असं ते संथ गतीने बोलतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट जे म्हटलेलं आहे आज की ही शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो याच्यातले आमदार पुढे जातात काय, त्यांना निवडणूक आयोग चिन्ह देतं काय, आणि मग पक्ष संघटना म्हणून जे काही त्यांचा अधिकार आहे तो या अधिकाराला जर सुरुंग लागत असेल तर मग पक्षीय राजकारणाला किंवा ही जी घटनेची चौकट आहे की ज्यांचा पक्ष त्यांचे लोकप्रतिनिधी ते किती व्हीप पाळतात का, त्याच्यानंतर ते जे निवडून आलेले आहेत त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आणि या पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिल्यामुळे ते निवडून आलेले. भले ते आज काय म्हणतात की नाही आम्हीच पक्ष आहोत, ज्यांनी आम्हाला एबी फॉर्म दिला, ज्यांनी आम्हाला त्यांचं चिन्ह दिलं ते नाहीयेत, ते त्यांचा तो पक्षही आमचा आहे, अध्यक्षही आम्ही सगळे आम्हीच आहोत. आता एकनाथ शिंदे यांचं नशीब एकदम जोरात, त्यांना महाशक्तीचा आशीर्वाद मिळालेला, आणि मग निवडणूक आयोगाने जे काही क्रायटेरिया लावला त्याच्यामध्ये ते फिट बसले की जास्तीत जास्त आमदार आहेत, जास्तीत जास्त खासदार आहेत तुमच्याकडं, त्यांना मिळालेली एकूण मतं जी आहेत ती भरपूर आहेत, त्याच्यामुळे पक्ष तुमचा आणि चिन्हही तुमचा असा निकाल देऊन टाकला. परंतु राष्ट्रवादीच्या बाबतीत तसा निर्णय देणं एवढं सोपं नाहीये. त्याचं कारण आहे की त्याचे अध्यक्ष शरद पवार की जे अनेक चिन्हांवर त्यांनी निवडणुका लढवल्या, बैल गाय वासरू नका विसरू, बैल जोडी, पंजा, आता घड्याळ,
मग ते स्वतः म्हणतात आहे ना, मला घड्याळ चिन्ह असलं काय नसलं काय असं ते सांगतात आहे. परंतु आता राजकीय नीतिमत्तेचा प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे काय आलेलं आहे, त्यांनी जे म्हटलेलं आहे की मी भाजप बरोबर जाणार नाही, याचा अर्थ मी माझी विचारधारा जी आहे मी ती सोडणार नाही. आणि मुळात शरद पवार हे काँग्रेसची जी विचारधारा आहे ती काही सोडायला तयार नाही. भले त्यांनी सोनिया गांधी यांच्या वंशावरून मुद्दा उपस्थित करून त्यांचा पक्ष स्थापन जरी केलेला असला तरी काँग्रेस या शब्दापासून त्यांनी फारकत घेतलेली नाही. आणि आता अशा वयामध्ये, अशा वर्तमान स्थितीमध्ये आपण त्या विचारांपासून कसे काय फारकत घ्यायची असं त्यांच्या समोर प्रश्न आहे. आणि त्यांनी त्याचं उत्तर आता कृतीतून द्यायला सुरुवात केलेली आहे की मी कोणत्याही स्थितीमध्ये हिंदुत्ववादा संबंधी मी काय त्या पक्षाबरोबर आपली साठगाठ बांधणार नाही. आता छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असेल, अजित पवार असतील, बरेच म्हणतात आहे तुम्ही तर आम्हाला आधी त्यांच्याकडे पाठवायचे वगैरे वगैरे, काय त्यांची ती सगळी चालू आहे. तर परंतु यांनी कधी त्याच्याशी म्हणजे विचारांशी तडजोड केलेली नाही अजून. आणि मग आता जर त्यांच्या वयाचा मान न राखणार, त्यांचा अनुभव न लक्षात न घेता आता ते म्हणतात की ते आता हुकुमशाह झालेले आहेत वगैरे वगैरे, अशा प्रकारची टीका भले ते वकिलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून का असेना ती करायला म्हणजे ती केली जातीये. तर ते अगदी असह्य होतंय. आणि असह्य होतंय ते सामान्य लोकांना असह्य होत. बरं, सामान्य लोक या पक्षाचे ना त्या पक्षाचे असतात, त्यांना जे समोर दिसतंय की हे जरा डोक्याचं दही करून जरा वेगळंच राजकारण चालू आहे. आणि कशासाठी चालू आहे तर ते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चालू आहे. आणि मग इतका जो वैचारिक गोंधळ जो पसरलेला आहे त्या संबंधी ते सगळं चाललेलं आहे. तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून जर राजकारणामध्ये जर दिग्गज कोण असतील तर ते शरद पवार आहेत. मग त्यांच्यावर आपण या संदर्भामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि त्यांना एकूण महाराष्ट्रामध्ये तरुणांचा, सामान्यांचा जो काही प्रतिसाद मिळतोय हे पाहून भाजप नेत्यांच्या उरामध्ये धडकी भरलेली. त्याच्यामुळे ते वारंवार आधी खूप मोठा प्रयत्न केला. आज जे म्हणतात की शरद पवार हे हुकुमशाह आहे त्यांच्या वकिलांच्या मार्फत, एक लक्षात घ्या, हेच लोक सगळे मिळून 3 वेळेला विठ्ठल 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 करत धावा केला, त्यांच्या चरणी लोटांगण घेतलं. पण ज्या वेळेला विठ्ठल काही आपल्याला पाहायला तयार नाही असं दिसल्यानंतर आता एक कायदेशीर अस्त्र काढायला सुरुवात केली. तर आता बघूयात पुढे काय काय घडतंय ते. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.